आपल्या लेकराबाबत, आपल्या मुलाबाबत आई वडिलांमध्ये एकमत पाहिजे, एक विचार पाहिजे. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. आपल्या लेकराबाबत, आपल्या मुलाबाबत आई वडिलांमध्ये एकमत पाहिजे, एक विचार पाहिजे, एकच धोरण पाहिजे, एकच नीती पाहिजे, एकच प्रकारचं नियोजन पाहिजे, चांगल्या प्रकारचं नियोजन पाहिजे. तेव्हा लेकरू सुधारतं, त्याची प्रगती होते, त्याचा विकास होते. परंतु जर आईचं म्हणणं अलग असेल, आईचं मत अलग असेल, आईचे विचार अलग असतील आणि वडिलाचे विचार अलग असतील, वडिलाचं मत अलग असेल, वडिलाचं धोरण अलग असेल आणि मुलाचं धोरण अलग असेल, मुलाचं मत अलग असेल, मुलाचे विचार अलग असतील, तर मुलगा हुशार, मुलगा यशस्वी होत नाही, मुलाला यश मिळत नाही. म्हणून आई आणि वडील यांचं एक मत पाहिजे, एक विचार पाहिजे. दोघांनी एक मताने, एका विचाराने धोरण ठरवलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. म्हणून दोघांचं एक मत असणे आवश्यक आहे. परंतु आई जर म्हणते डॉक्टर आणि जर वडील म्हणत असतील इंजिनियर, तर अशी तफावत असू नये. जर आई म्हटली कलेक्टर परंतु जर वडील म्हणाले शिक्षक, अशी तफावत असू नये. आईचं म्हणणं आहे की व्यवसाय करायचा, परंतु वडिलांचं म्हणणं आहे की व्यवसाय करायचा नाही तर डॉक्टर व्हायचं. असं तफावत बरी नाही, असा भेद बरा नाही, असा फरक बरा नाही. म्हणून आई आणि वडील या दोघांचं एकमत पाहिजे, एक विचार पाहिजे. तेव्हा लेकराचं जीवन सुंदर होतं, छान छान होतं, रम्य होतं. पण जर आईवडिलाचं एकमत असेल परंतु मुलांचा विचार वेगळा असेल, आईवडिलाचं एकमत आहे परंतु जर मुलाचा विचार वेगळा असेल तर म्हणून मुलाच्या म्हणण्याप्रमाणे चालावं. त्या मुलाला ज्यात इंटरेस्ट आहे, त्या मुलाला ज्यात इच्छा आहे, जे त्याला करू वाटत आहे, जे त्याची करण्याची इच्छा आहे, जे त्याला ध्येय स्वप्न पूर्ण करायचे, जे त्याला साध्य करायचे, जे त्याला करून दाखवायचे, त्या मुलाला सहमती दिली पाहिजे, त्या मुलाशी सहमत झालं पाहिजे. जर त्या मुलाशी सहमत नाही झालं, त्या मुलाला सहमती दिली नाही, तर त्या मुलाच्या मनावर विपरीत परिणाम होईल. कारण आजचा काळ वेगळा आहे, आजचा जमाना वेगळा आहे, आजची पिढी वेगळी आहे. म्हणून त्या मुलाच्या म्हणण्यानुसार, आपल्या मुलाच्या म्हणण्यानुसार, आपल्या लेकराच्या म्हणण्यानुसार वागावं लागतं, करावं लागतं. आईवडिलांनी या ठिकाणी आपल्या इच्छा मांडू नये, आपलं स्वप्न ध्येय ठेवू नये. लेकराचं जे स्वप्न आहे, लेकराचं जे ध्येय आहे, त्याप्रमाणेच वागावं. यामध्ये दोघाही आईवडिलांचं एकमत असलं पाहिजे, एक धोरण असलं पाहिजे, एक नीती असली पाहिजे. म्हणून मुलाला साथ दिली पाहिजे, मुलांचं ऐकलं पाहिजे. फक्त एवढंच मुलाला सांगलं पाहिजे की तू जे करायलास त्यात तू हारता कामा नये, त्यात हार मानता कामा नये, मागे येता कामा नये. तू चांगला अभ्यास कर, आमची तुला साथ आहे, आमचं तुला मार्गदर्शन आहे, आम्ही तुला पैसा लावू, आमची पूर्ण तुला साथ आहे. परंतु तू एकदा हा विषय निवडलेला बदलू नको, मागे येऊ नको आणि तुझा निर्णय बदलू नको, तुझा विचार बदलू नको आणि धाडसाने, हिमतीने, धैर्याने तू तुझं काम कर, तू तुझं ध्येय निवड आणि तुझं ध्येय पूर्ण कर, तुझं स्वप्न पूर्ण कर. आमची तुला पूर्ण साथ आहे. फक्त एकदा हा निवडलेला यात मागं येऊ नको आणि धीर खचू नको, आत्मविश्वास खचू नको. एवढं सांगणं आईवडिलाचं कर्तव्य असतं. म्हणून आपल्या मुलाला, आपला मुलगा जे करतोय त्याला ते करू द्यायचं, त्याच्यावर बंधन लादू नये, त्याला जबरदस्ती करू नये, बळजबरी करू नये. आणि बळजबरीने, जबरदस्तीने, बंधनाने काही होत नाही. उलट या लेकरांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. कारण आजचा काळ वेगळा आहे, आजचा काळ वेगळा आहे, आजची पिढी वेगळी आहे. आजच्या लेकरांना थोडंही टेन्शन सहन होत नाही. आजच्या लेकरांना
थोडाही त्रास सहन होत नाही, थोडाही ताण सहन होत नाही. म्हणून या आजच्या लेकरांना समजून घ्यायला पाहिजे, जाणून घ्यायला पाहिजे. त्यांचे काय विचार आहेत, त्यांचं काय मत आहे, त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांना काय व्हायचं आहे, त्यांच्या मनात काय आहे, काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत, हे आईवडिलांनी जाणून घेणे कर्तव्य आहे. परंतु आईवडिलांनी तू हेच केलं पाहिजे, तू तेच केलं पाहिजे, तर हे करावंच लागेल. तू अभ्यास कर, चांगला अभ्यास कर, याच्यात तू नापास होऊ नये, चांगला अभ्यास कर, पास झालाच पाहिजे, खबरदार पास झालाच पाहिजे, असं बंधन आईवडिलांनी लेकराला देऊ नये. जर आईवडिलांनी लेकराला असं बंधन दिलं, तू पास झालाच पाहिजे, तू हेच केलं पाहिजे, या मुलाच्या मनाविरुद्ध वागलं, या मुलाला अनेक बंधने दिली, ताण दिला, तर या लेकराच्या मनावर विपरीत परिणाम होतो, त्याच्या डोक्यावर विपरीत परिणाम होतो आणि तो स्वतःला संपवून टाकतो. तो म्हणतो जाऊ दे, सगळंच नाही, कोणतंच नाही, काहीच करायचं नाही, स्वतःला संपवून टाकतो. म्हणून आईवडिलांनी आपल्या लेकरावर, आपल्या मुलावर जबरदस्ती करू नये, बळजबरी करू नये. फक्त आपल्या लेकराला चांगलं मार्गदर्शन करावे, चांगला मार्ग दाखवावा, चांगली दिशा दाखवावी, एवढा प्रयत्न करावा. म्हणून आईवडिलांनी लेकराबाबत बळजबरी करू नये, जबरदस्ती करू नये, त्यांच्यावर बंधन ठेवू नये. कारण आजचा काळ वेगळा आहे, आजची परिस्थिती वेगळी आहे, आजची स्थिती वेगळी आहे, आजची पिढी वेगळी आहे. कारण यांना टेन्शन सहन होत नाही, ताण सहन होत नाही, यांना काहीच सहन होत नाही. परंतु सर्व काही यांच्या मनावर सोडू नये, हेही तेवढंच बरोबर आहे. आपला मुलगा कोणता व्यवसाय करतोय, आपला मुलगा कोणता बिझनेस करतोय, तो चांगला आहे की नाही, हे मात्र बघावं. आणि जर आपला मुलगा व्यवसाय करतोय, बिझनेस करायला आहे, परंतु योग्य नाही, चांगला नाही, तर त्यास रोकावं. हा व्यवसाय चांगला नाही, त्याला समजून सांगावं. तर जबरदस्ती करू नये, त्याला रागू नये, फक्त त्याला प्रेमाने समजून सांगावं की बाळा, हा व्यवसाय बरोबर नाही, हा बिझनेस बरोबर नाही, यामुळे तुझा सत्यानाश होईल, तुझ्या जीवनाचा सत्यानाश होईल, तू राख रांगोळी होईल, म्हणून हा व्यवसाय करू नको, तर दुसरा कोणताही कर, पण हा व्यवसाय करू नको, एवढं मात्र त्या समजून सांगा. म्हणून आपला मुलगा जे करतोय ते जर वाईट असेल, चांगलं नसेल, आणि त्याला जे झेपत नसेल, तर त्यास मात्र समजून सांगावं. समजून सांगून प्रेमाने त्याला समजून सांगून ते त्यास थांबवावं. परंतु जर तुमच्या मुलाचं ध्येय चांगला असेल, उदात्त असेल, स्वप्न चांगला असेल, त्याचा विश्वास असेल, आणि त्याला वाटत असेल की मी हे करू शकतो, मी हे पूर्ण करू शकतो, माझ्यात क्षमता आहे, माझी कॅपॅसिटी आहे, माझी कुवत आहे, मी हे करू शकतो, त्याचा आत्मविश्वास प्रगल्भ असेल, जिद्द असेल, तयारी असेल, आवड असेल, तर त्याला बिंदास ते करू द्यावं. जर त्याला डॉक्टर व्हायचं असेल तर त्याला डॉक्टरच होऊ द्यावं. जर त्याला कलेक्टर व्हायचं असेल तर त्याला कलेक्टरच होऊ द्यावं. जर त्याला शिक्षक व्हायचं असेल त्याला शिक्षकच होऊ द्यावं. जर त्याला इंजिनियर व्हायचं असेल त्याला इंजिनियरच होऊ द्यावं. जर त्याला मॅनेजर, कॅशियर व्हायचं असेल तर त्याला तेच होऊ द्यावं. जर त्याला क्लर्क व्हायचं असेल तर क्लर्क होऊ द्यावं. जर त्याला आय टी आय करायचा असेल आणि आय टी आयमध्ये त्याला ऑपरेटर व्हायचं असेल या काही व्हायचं असेल तर ते होऊ द्यावं. जर त्याला कॅशियर व्हायचं असेल तर कॅशियर होऊ द्यावं. जर त्याला CA व्हायचं असेल तर CA होऊ द्यावं. जर त्याला कलेक्टर व्हायचं असेल तर कलेक्टर होऊ द्यावं. जर त्याला पायलट व्हायचं असेल तर पायलट होऊ द्यावं. पण विद्यार्थ्याच्या या आपल्या मुलाच्या मनावर वागावं. जर त्याला कोणतंच काही व्हायचं नसेल, त्याला फक्त व्यवसाय करायचा असेल, बिझनेस करायचा असेल, तर त्याला बिझनेस व्यवसाय करू द्यावा. म्हणून मुलांच्या मनाविरुद्ध वागू नये, मुलांच्या मनाप्रमाणेच वागलं पाहिजे. फक्त जो करतोय तो चांगला आहे की नाही, योग्य आहे की नाही, हे पाहण्याचं काम मात्र आईवडिलांनी केलं पाहिजे. आणि जर आपला लेकरू, आपला मुलगा जर दुसरा वेगळ्या प्रकारचा व्यवसाय करत असेल, तो व्यवसाय चांगला नसेल, तर मात्र त्यास रोखलं पाहिजे, त्यास थांबवलं पाहिजे, त्यास चांगलं समजून सांगून, प्रेमाने समजून सांगून त्यास थांबवलं पाहिजे. म्हणून आईवडिलांनी आपली मर्जी आपल्या लेकरावर थोपवू नये. आपली इच्छा आपल्या मुलावर थोपवू नये. आईवडिलांमध्ये एक मत असलं पाहिजे, एक विचार असला पाहिजे. परंतु आईवडिलांमध्ये एक मत नसतं. आई वेगळं म्हणती तर वडील वेगळं म्हणतात. आईच्या मनात वेगळं असतं तर वडिलाच्या मनात वेगळं असतं.
परंतु दोघांच्या मनात एकच विचार असला पाहिजे, दोघांचं एकच मत असलं पाहिजे आणि दोघांनी एक मताने आपल्या मुलाला समजून सांगितलं पाहिजे. म्हणून दोघंही वडिलांच्या मताशी सहमत असले पाहिजे. दोघंही आपल्या मुलाच्या आईवडील दोघंही आपल्या मुलाच्या मताशी, आपल्या मुलाच्या निर्णयाशी सहमत असले पाहिजे. आपल्या मुलाला साथ दिली पाहिजे, आपल्या लेकराला साथ दिली पाहिजे. फक्त आईवडिलाचं कर्तव्य असतं, जबाबदारी असते की ते चांगलं आहे की नाही, तो जो करतोय ते चांगला आहे की नाही, योग्य आहे की नाही, लायक आहे की नाही, ही मात्र पाहणे गरजेचं आहे, आवश्यक आहे. आणि ते जर चांगलं नसेल तर त्यास रोखणं गरजेचं आहे, थांबवणं गरजेचं आहे. परंतु जर मुलगा म्हणत असेल की तुम्ही जे म्हणसाल तेच करणार, असं जर म्हणत असेल, तो म्हणत असेल तुम्ही जे सांगसाल, तुमच्या जे मनात आहे तेच मला करायचं आहे, माझी स्वतःची काही इच्छा नाही, तुमचंच मला स्वप्न पूर्ण करायचं आहे, असं जर मुलगा म्हणत असेल तर मात्र आईवडिलांनी एक मत ठेवायला पाहिजे. आईनं वेगळं, वडिलांनी वेगळं म्हणू नये. तर आईवडिलांनी दोघांनी एक मत ठेवून, एक विचार ठेवून, एक ध्येय ठेवून, एक विषय या पुढचा मार्ग निवडला पाहिजे. आईवडिलांनी अलग मत ठेवू नये, अलग विचार ठेवू नये. आईनं अलग तर वडिलांना अलग ठेवू नये. आणि एक मत ठेवून, आईवडिलांनी एक मत ठेवून, एक विचार ठेवून आपल्या मुलाला हे व्हायचं आहे असं सांगितलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे, दिशा दाखवली पाहिजे, मार्ग दाखवला पाहिजे. परंतु आईवडिलांनी वेगळ्या प्रकारचं मत ठेवू नये आणि मुलाचा सत्यानाश करू नये. तसेच या मुलाच्या मनावर विपरीत परिणाम होईल, तो नाराज होईल, दुःखी होईल, असं आईवडिलांनी वागू नये. असा कोणताही निर्णय घेऊ नये. हेच समजदारपण आहे, शहाणपण आहे. म्हणून आईवडिलांनी एक मत ठेवलं पाहिजे, एक विचार ठेवला पाहिजे, एकच धोरण ठेवलं पाहिजे. म्हणून आईवडिलांनी जर आपल्या मुलाचा विचार वेगळा असेल, मुलाचा विषय वेगळा असेल, मुलाचे ध्येय स्वप्न वेगळं असेल आणि तर दोघंही आईवडिलांनी आपल्या मुलाशी सहमत असले पाहिजे, मुलाच्या निर्णयाशी सहमत असले पाहिजे, खुशीने आनंदाने सहमत असलं पाहिजे. फक्त तो निर्णय चांगला आहे की नाही, योग्य आहे की नाही, हे पाहणे आईवडिलाचं कर्तव्य आहे. आणि तर तो निर्णय जर चांगला नसेल तर आईवडिलांनी त्याला समजून सांगणे आवश्यक आहे. म्हणून सर्व प्रकारचं मार्गदर्शन करणे आईवडिलाचं कर्तव्य आहे. अशा प्रकारे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. धन्यवाद.